स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत यंदा देशभक्तीचा अनोखा जल्लोष पाहायला मिळणार आहे। 15 ऑगस्टच्या निमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून तब्बल 100 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे। शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी या रॅलीची माहिती दिली। डोंबिवलीतील विविध सामाजिक संस्था, मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। 100 मीटर लांबीचा तिरंगा हातात घेऊन नागरिक शहरातील रस्त्यावरून मार्गक्रमण करणार आहेत। स्वातंत्र्य दिन केवळ औपचारिकता न राहता देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना नागरिकांमध्ये अधिक दृढ व्हावी या दृष्टीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। डोंबिवलीतील विविध भागातून नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होणार असून तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीपर वातावरण निर्माण होणार आहे। विशेषतः 100 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा आहे। या भव्य रॅलीमध्ये डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे। तिकडनं जे निघणार आहे तिकडून ते जी रॅली आहे ती टिळक चौक, टिळक एजन्सीची जी हे आहे तिकडे आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली देऊन तिकडनं पुढे सरळ आपल्या दत्तनगरकडे वळणार आहोत आणि दत्तनगरमध्ये जो होणार आहे 10 वाजता आणि झेंडावंदनानंतर आपण काही सर्वांना रॅली आहे हा सर्वात मोठा भव्य दिव्य आणि एकदम काम त्याला व्यवस्थित संस्थांनी होकार दिलेला आहे। फक्त वेळेअभावी आज ते येऊ शकले नाहीये, तर ते 12 तारखेला आपण ते सर्व जे काही संस्था आहे 100% सक्सेस होणार ह्याची मला खात्री आहे। धन्यवाद। इतिहास नसला तरी इतिहास करण्याच्या पाठीमागे डोंबिवलीकर असतो आणि डोंबिवलीमध्ये ज्या काही सामाजिक संस्था आहेत की ज्या डोंबिवलीसाठी आणि बाहेरच्या सामाजिक कार्य करण्यासाठी म्हणून त्यांनी सन्माननीय या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळं असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीच्या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचे आहे। जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आणबाण शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत। त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते रॅली आपण काढणार आहोत। आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत। परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली, कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी आज पत्रकार परिषद घेतली की एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे। अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत, तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती सविस्तर माहिती दिली जाईल, किती संस्था आहेत, कुठल्या कुठल्या शालेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला आढावा 12 तारखेला दिला जाईल। राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली।